ऑल द बेस्ट टू यू गाईज. ती बनवलेली मॅगी खायला मिळते आता. यांनीच दिली आहे मला शेअर करायला. 2 दिवसाच्या अख्ख्या ट्रेक नंतर ना एनर्जी नाही रिटर्नली असं स्ट्रेच करावं लागतं. कालच्या दिवशी चॉमरॉंगला पोहोचल्यानंतर आज सकाळची सुरुवात झाली ती अंगभर दुखण्याने. काल दिवसभर जड बॅग पाठीवर घेऊन चालल्यामुळे किती त्रास झाला होता हे आज जाणवत होतं. म्हणून मी एक निर्णय घेतला, पुढच्या ट्रेकमध्ये लागणार नाही असं सगळं सामान चॉमरॉंग मधल्या हॉटेलमध्ये ठेवायचं आणि फक्त आवश्यक तेवढं सामान घेऊन पुढे जायचं. आणि खरंच सांगते, हा छोटासा निर्णय माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरला. किती सुंदर आहे. आता सनराईज झालाय. सनराईज तर ना इथे 3 वाजता होतो, तर आता सकाळचे 7 वाजले आहेत. आणि हे बघा, हा काहीसा असा दिसतो हे कॉटेज. आणि हे बघा, हे डायनिंग हॉल आहे, म्हणजे इथे तुम्हाला ब्रेकफास्ट आणि डिनर इथेच करायचं आहे. आणि हे सारे रूम्स आहेत. ह्यांचा वरचा फ्लोअर पण आणि खाली पण आहे जिथे मी थांबले आहे. मी काल खूप दमून आलेले ना, त्याच्यामुळे मी खालीच थांबलेले. कुत्रे ना ह्यांच्याकडे सगळीकडे आहेत. हे मला वाटतं हे नॉर्मल ब्रीडचे आहेत. किती सुंदर आहे वाटतं ह्यांचं हे बघून सर्व. किती छान मस्तपैकी. हे बघा, ही सिटिंग बघा. आणि समोरच हिमालयाचा व्ह्यू आहे. हॉटेलच्या परिसरात बघा केवढी सुंदर सुंदर झाडं लावलेली आहे या ठिकाणी. हे बघा, ही वेगळीच आहे. ही इकडचीच मे बी वनस्पती आहे जी लावलेली आहेत. आणि छान वाटतं बघायला. त्यामुळे ब्रेकफास्टचा मेनू आहे आजचा. 8 झाले सकाळचे आणि ही लेट सुरुवात आहे. आज माझं टार्गेट आहे हिमालयाला पोचायचा. आणि आता सन खूप जास्त म्हणजे वर आला डोक्यावरती. जसं आपल्याकडे 12च्या वेळेला होतं ना, तसं इकडे आलं आहे. आणि आता सुरुवात करूया आता दिवसाची आपल्या, आणि पोचूया हिमालयाला. हे आपलं होमस्टे. आणि आता पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि रस्त्यात ना हे बघा, हे चॉमरॉंग विलेजमध्ये तुम्हाला असे छोटे छोटे हॉटेल्स होमस्टे मिळून जातील. हे बघा, हे चेकपोस्ट आहे पुढे जाण्याच्या अगोदर. तर इकडे तुम्हाला जे तुम्ही परमिट काढलेलं आहे पोखरामधून किंवा इथून तिथून कुठेही काढलेलं आहे, ते इथे तुम्हाला चेक करायचं आहे पुन्हा एकदा. हे बघा, हे काहीसं असं दिसतं चेकपोस्ट. मला सांगितलं होतं लोकांनी की तू झिंडूनांडापासून सुरुवात कर, इझी आहे रस्ता. गांधीपासून थोडासा जो पॅच आहे ना तो खराब आहे आणि वेळ लागतो, त्याच्यामुळे एनर्जी जी ड्रेन होते ना, त्यामुळे नेक्स्ट डेला पुन्हा त्रास होतो. तर तुम्हाला मी सजेस्ट करेन की तुम्ही तुमची सुरुवात जी आहे ABCची ती झिंडूनांडापासून करा, गांधीपासून करू नका. खूप टफ रस्ता आहे लिटरली. ते हेवी बॅग्स आणि ते पॅचेस ते कव्हर करेपर्यंत तुमची सर्व एनर्जी निघून जाते. सो आता तर मी सुरुवात केली आहे चॉमरॉंगपासून, तर आता पुढचा रस्ता आपण चालूया. मित्रांनो, अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेकमध्ये प्रत्येक दिवसाचं एक ठरलेलं टार्गेट असतं. आजचं माझं टार्गेट होतं चॉमरॉंग ते हिमालय टी हाऊस. चॉमरॉंग सोडल्यानंतर वाटेत सगळं भेटत होते ते सामान वाहून नेणारे पोर्टर्स, खेचर आणि अर्थातच असंख्य पायऱ्या. पण आजचा प्रवास कालच्या तुलनेत खूपच हलका आणि आनंददायी वाटत होता, कारण माझ्या पाठीवरचा अनावश्यक ओझं मी मागे सोडलं होतं. हा अख्खा पॅच मी उतरून आली. आता इथून चढायला सुरुवात झाली आहे. तर आता चढायला सुरुवात करूया. इथून सस्पेन्शन ब्रिज आहे. हे बघा, हे बघा, ही खाली वॉटरफॉल आहे आणि हा वरती ब्रिज आहे. कारण हे लोक पण चालत आलेत कसे, केवढं वजन लादलंय यांच्यावरती. दया येते मला यांची. सुंदर वाटतंय बघा मित्रांनो. म्हणजे पेन्शन ब्रिज आहे, खाली मस्त मोठा वॉटरफॉल आहे. डेंजरस आहे चालताना, पण छान वाटतंय. पूर्ण पॅच मी उतरून आली. हा सस्पेन्शन ब्रिज आहे आणि आता पुन्हा स्टेप सुरू झालेत. स्टिकर्स लावलेत प्रत्येकाने आपापले. माझ्या डोक्यामध्ये होतं पण मी विसरून गेली. या निमित्ताने आपली ऍडव्हर्टायझिंग झाली असते आपल्या चॅनलची.
ला जाताना ही मध्ये मध्ये छोटी छोटी हॉटेल लागतात, जिथे तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्टे करू शकता, अदरवाईज तुम्ही जे डिसाईड केलेलं त्या जागेवर तुम्ही राहू शकता. मित्रांनो, 8:30ला मी सुरुवात केलेली, आता वाजलेत 11:15, म्हणजे जवळजवळ 2 तास गेले मला लोअर सिनोवाला यायला. तर आता पुन्हा अप्पर सिनोवाला चढायचं आहे. आता थोडा वेळ रेस्ट करते आणि जाऊया आपण अप्पर सिनोवाला. कालच्यापेक्षा तरी एनर्जी चांगली आहे माझी आज, म्हणजे आतापर्यंत तरी चांगली आहे. ऊन तर आहे, घाम येतोय आहे, पण एनर्जी कालच्यापेक्षा चांगली आहे खूप. आज लवकरात लवकर मला हिमालयाला पोचायचं, तर मी पोचणार. ट्राय करेन मी लवकर लवकर चालायचं आणि पोचायचं. आज मी बॅग मधलं सामान जे होतं काल माझ्याबरोबर होतं ते पूर्ण अनलोड केलं, जिथे मी चॉमरोंगला स्टे घेतलेला तिथे, आणि त्याच्यामुळे आता चालायला आणि चढायला खूप इझी होतं. मधला हे कॅफेज आहेत, हिमालयन कॉफी अवेलेबल आहे इथे. हे बघा, हे ह्यांचे रेट्स आहेत. ॲपल आईस टीचे 350 आहे, वॉटरमेलन ज्यूसचे 500, ऑरेंज ज्यूसचे 500, हे सगळे रेट्स आहेत इकडचे. आणि इकडे फूड पण आहे मला वाटते. तर आता आपण वरती जाऊया, इथून जायचा रस्ता आहे अप्पर सिनोवाला. हे लोअर सिनोवा मध्ये बघा कसं सिलेंडर कॅरी करतात हे लोक. हा, हे बघा, हे मला काल भेटले, मी सगळ्यात पहिले स्टार्ट केली. आता हे मला भेटले अप्पर सिनोवाला चालतं, म्हणजे माझं स्पीड बघा तुम्ही. 12:15 झाले आणि मी आता अप्पर सिनोवाला पोहोचली. हे कॉटेज आहे इकडचं, हे बघा. रेस्ट केला आम्ही थोडा वेळ आणि आता पुढे चाललोय. म्हणजे ना तुम्ही खाऊ पण शकताय. बघा यांच्याकडे सगळे आयटम आहे, फक्त फरक एवढाच की कॉस्टली आहे. आणि इथून ना बघा माउंटनचा व्ह्यू मिळतो बसल्यावरती. नंतर साधारण 45 मिनिटात मी अप्पर सिनोवा टी हाऊसला पोहोचले. तिथून पुढे निसर्गाचा प्रत्येक क्षण मनात साठवत मी माझा प्रवास सुरू ठेवला. स्पीकर जर तुम्ही बघू शकता सगळ्या ठिकाणी लावलेले आहेत, आणि किती सुंदर जागा आहे बघा सिटिंग. आणि कलर्स बघा केवढे व्हायब्रंट आहेत. तुम्ही यांचे व्हेजिटेबल हे लोक सुकवून हे व्हेजिटेबल जेवणासाठी वापरतात. आणि हे पुन्हा एक विलेज मिळालं, किती सुंदर आहे बघा. आणि जे फ्लावर्स लावलेले आहेत ना एवढे सुंदर दिसत आहेत, बघू शकता. एवढं चालताना खूप सुंदर वाटतं. त्याच्यानंतर हा असा काहीसा पॅच सुरू झालाय. इथे सरळ सरळ उतरायचं आहे बघा. तर बघा जो चालतोय ना पुढे सरळ आहे. थोडं चालायला व्यवस्थित वाटतंय, पण हा सरळ रस्ता आहे, चढण नाहीये जास्त, स्टीप पॅचेस नाहीये. आणि हे बघा समोरून लोक पण येतात आहे, इझी आहे हा रस्ता. दोन वाजले आहेत आणि थोडा थोडा पाऊस सुरू झाला आहे इथे. इकडे दुपारी 2 वाजल्याच्या नंतर पाऊस सुरू होतो. आणि हा बघा हा पॅच जो आहे ना हा तो उतरून आली. आणि हा माउंटनचा व्ह्यू बघा इथून. अवतार बघा, पाऊस सुरू झाला आहे आता, त्याच्यामुळे मी असं काहीसं पॉन्चो घातला आहे. पूर्ण नाही कवर केला आहे, पण सामानासाठी म्हणून मी असं काहीसं घातलेलं आहे. तर आता इथून पुढे जाऊया, कारण मी थांबू नाही शकत आहे जास्त वेळ इथे. तर आता पुढे जाऊया इथे. दुपारी साधारण 2:45च्या सुमारास बॅम्बू टी हाऊस येथे माझ्यासोबत चालणाऱ्या बांगलादेशी ग्रुपसोबत थांबून गरमागरम मॅगी खाल्ली. एवढं चालल्यानंतर ती मॅगी म्हणजे अक्षरशः ऊर्जा देणारी मेजवानीच होती माझ्यासाठी. तर त्यानंतर जवळपास 2 तास चालून दोवान टी हाऊसमध्ये चेक इन केला. मध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे फारसं शूटिंग करता आलं नाही. एका रात्रीसाठी इथल्या रूमचं भाडं जे होतं ते 1800 रुपये होतं पर पर्सन. यामध्ये रात्रीचं जेवण आणि सकाळचा ब्रेकफास्ट इन्क्लूड होता. आजचा माझा 4था दिवस आहे इथे, आणि कालच मी इथे चेक इन केलेला इथे अप्पर डोवान मध्ये. आज ना सकाळ 2 दिवसाच्या अख्ख्या ट्रेक नंतर ना एनर्जीने हे लिटरली असं स्ट्रेच करावं लागतंय. कारण हे पाय जे आहेत ना इथून खूप जाम झालेले आहेत, ताप जाम झालेले आहे.
आणि आजचा टार्गेट आहे माझा एमबीसीचा, पण माहिती नाही आता, पण खूप असं स्वीटनेस आलाय बॉडीमध्ये. आमच्याकडे असे वेगवेगळे चार्जेस आहेत, जे तुम्ही मधल्या पॅचेस मध्ये इथे येऊन थांबता येतं. आणि इकडे आमचे असे चार्जिंग आहेत, रूमच्या आतमध्ये नाही आहेत, आणि ह्यांच्याकडे जास्त पॉवर नाही, त्याच्यामुळे ह्यांनी इथे हे इन्स्टॉल केलेले आहे. आणि हा सिटिंग एरिया आहे ह्यांचा, जिथे ब्रेकफास्ट साठी बसलेलो आहे आम्ही. आणि आता 6 वाजता मला ब्रेकफास्ट मिळालेला आहे. आणि ह्यांचा हा किचन एरिया आहे. हे आजच्या दिवसाचा हे पुरी सारखं काहीतरी आहे. ही भाजी आहे एक, आणि हे ब्लॅक टी आहे. माझ्या पॅकेज मध्ये मिल्क टी नाहीये, त्याच्यामुळे मला ब्लॅक टी प्यावी लागते आज. ऑल द बेस्ट टू यू गाईज. हा जो आहे ना पुढे दिसतोय, हा माचा पुचरे आहे या साईडला. आणि हे बघा इकडे सनराइज झालेलं आहे, पण इकडे ऊन खूप लेट येतं. हे बघा. गुड मॉर्निंग. आता आजचा माझा टार्गेट आहे एमबीसी. कालचा माझा टार्गेट होता हिमालय, पण मला जाता नाही आला अनफॉर्च्युनेटली. तर पाऊस खूप पडत होता आणि खूप हालत खराब झाली होती. पाय वगैरे खूप दुखत होते, बॉडी पेन खूप होत होतं, त्याच्यामुळे मला जाता नाही आला. तर मी अपॉर्ड डेवॉन मध्ये काल स्टे केलेला. आज माझा टार्गेट आहे एमबीसी. तर टार्गेट साठी मी आता निघाली आहे. 7:30 वाजले सकाळचे. आणि खरं सांगते, इकडे थंडी आणि बॉडी याच्यामुळे खूप हालत खराब आहे. सोबत पाय दुखतात आहेत, तरी एनर्जी एकत्र करून मी चालते. तर आता सुरुवात करूया दिवसाची. बघा कसं हे पाणी जे आहे ना, हे ग्लेशियरचं पाणी आहे. आणि यांच्या होमस्टे मध्ये ना, हे यांच्याकडे सोलर एनर्जी वरती हे लोक एनर्जी आहे ती जनरेट करतात. तर ह्यांना जेव्हा सन मिळतं ना, म्हणजे सनलाईट जेव्हा येते, त्यामुळे ह्यांचे सोलार पॅनल चालतात. आणि काय काय जे आहेत तिकडे त्यांनी स्वतः एनर्जी जनरेट केलेली. आणि काल ना मित्रांनो झालं असं होतं की इथे ना 2 नंतर पाऊस पडतो. त्याच्यामुळे मी जो माझा मोबाईल रेकॉर्डिंग करते ना, सो त्यामुळे मी मोबाईल जो होता बॅगेत ठेवलेला आणि कंटिन्युअसली 2 वाजल्यापासून 5:30 पर्यंत चालत होती या विलेजला पोहोचण्यासाठी. तर आता हे बघा, हे पॅचेस बघा, हे कोण तुम्हाला दाखवणार नाही. तुम्ही जर रील बघून अन्नपूर्णाला येण्याचं ठरवत असेल तर हे पॅचेस बघा. हा पॅचेस बघा. आणि आता मी हार्डली 10-12 पावलं आली असेल, पण थोडासा श्वास लागलाय आता मला इथे. तर आता इकडून पुढचा जो प्रवास आहे, मी विचारलं किती वेळ जाणार आहे एमबीसी ला पोचायला, तर त्यांनी सांगितलं 6 तास. आता ह्या ज्या स्पीड मध्ये मी चालते ना, त्यामुळे जास्त पण लागू शकतो. तर माझा टार्गेट आजचा एमबीसी. तर दिवसाची सुरुवात मी देवाचं नाव घेऊन करते. हर हर महादेव. दगड आहेत, ही दगड बघा अशी आहेत. सरळ रस्ता खूप कमी ठिकाणी आहे. पाणी जेव्हा पण लागतं ना, असे पाईप सोडलेले आहेत ठिकठिकाणी, तर इथून आम्ही वॉटर वगैरे फील करतो. आणि जेवढं पाहिजे तेवढंच फील करतो, जास्त फील नाही करत. किती सुंदर वॉटरफॉल आहे. आणि हे ना समोर टेम्पल आहे. आता हे कसलं टेम्पल आहे तुम्हाला सांगते पुढे जाऊन. काय सुंदर वॉटरफॉल आहे, केवढे झरे आहेत ह्याला. आणि हे समोरच टेम्पल. माझ्या मागे हे तुम्ही टेम्पल बघू शकता. हे टेम्पल आहे ना, ह्याच्यानंतरची पुढची हॉटेल्स लागणार आहे, तिथे नॉनव्हेज अलाव नाहीये. तर तिकडे सगळं व्हेजच जेवण मिळणार. तर आतापर्यंत तरी मला एग मिळत होतं, चिकन वगैरे मिळत होतं इथे, पण इथून पुढे चिकन वगैरे नाही मिळणार. सर्व जेवण जे आहे ते व्हेजच मिळणार आहे. हे बघा, हे नंदी आहेत आणि शंकर भगवानचं मंदिर आहे. सुरू करून मला 2 तास झाले. मी अजून हिमालयाला नाही पोचलीये. सूर्य बघू शकता तुम्ही कसा डोक्यावरती आलेला आहे, हा बघा. आणि मी तुम्हाला जसं की सांगितलं, इथे प्रत्येक 4 पावलांना मला श्वास लागतोय. आणि इथे आता टेम्परेचर असं म्हणजे अशी जाते, अपसाइड जाते. तर त्याच्यामुळे वरती जेवढं जातो ना, तेवढं हाय अल्टिट्यूड वरती श्वास जो आहे तो तुम्हाला घ्यायला थोडासा त्रास होऊ शकतो चालताना. बघा मित्रांनो, हा व्ह्यू बघताय, वॉटरफॉल पण आहे आणि वरती ढग पण आहे.
आणि पहाड पण आहे. सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात इथे. 2.5 तासाच्या मेहनतीनंतर मी हिमालय हॉटेलला पोहोचली आहे. सॉरी, हे बघा माझ्या समोर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हे विलेज. हे बहुत सुंदर जगह है. हा बहुत सुंदर जगह आहे. हे बघा, हे वेगवेगळ्या कंट्रीचे फ्लॅग लावलेले आहेत तिथे. हे बघा, हा हिमालय कॅफे. ते बघू शकता. बघा काय काय फॅसिलिटी आहे यांच्याकडे. इथे कॉफी वगैरे सर्व मिळतं. आणि ह्यांचा मेन्यू बघा. Why you are not stopping for us? हे बघा, हे गेस्ट हाऊस आहे इथे बाजूला. आणि व्ह्यू बघा किती सुंदर आहे इथे. लग्नात तर चांगलं वाटतंय. तर मी कपडे वगैरे पण तिथे घातले तिथे. हा बघा, हा छोटंसं टॉवेल होतं माझ्याबरोबर, ते घातलं. सनस्क्रीन अप्लाय करते. सो वेळ लागेल. ब्रेक पण जरुरी आहे प्रवासामध्ये. काल माझं हे टार्गेट होतं इथे पोचायचं, पण इथे सकाळी मी 7:30ला सुरुवात केली ना, त्याच्यानंतर मी जवळजवळ 9:45च्या आसपास इथे पोहोचली 2.5 तासानंतर. सो आता इथून पुढे जाऊया, कारण माझं आजचं टार्गेट जे आहे ते मला मेट करायचं आहे. असे 2 वेज पण मिळतात. एक शॉर्टवाला असतो आणि एक असा हार्डवाला. सामान कॅरी करतात. आणि हे जवळजवळ 30 ते 40 किलोचं असेल. 30-40 तर मी कमीच सांगते, 50-60-70च्या आसपासच असेल हे सामान यांचं. त्या बाजूला ना माउंटनचा खूप सुंदर व्ह्यू आहे. खाली खूप अनलिमिटेड स्टेप्स आहेत. आणि ना थंडावा आहे हवेमध्ये आज. आणि हे ढग नाही, पावसाचे आहेत. हे बघा, नेव्हर एंडिंग स्टेप्स. ते समोर दिसतंय ना, ते देवराली आहे. त्याच्या पण पुढे जायचं. आणि इकडे ना हे बुद्धाचं मूर्ती आहे आणि छान फ्लॅग लावलेले आहेत, तुम्ही बघू शकताय बघा. ते छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत आणि हे असे पॅचेस आहेत. इथून जायचा रस्ता आहे. हा बघा, पुढे पुढे जायचा हा रस्ता आहे. आणि हे पॅचेस आहेत असे. आणि ह्याच्यातूनच मला क्रॉस करून पुढे जायचं पुढच्या विलेजला. हा ब्रिज आहे समोर. पुढे जाऊया त्या देवराली विलेजला. हे बघा काय लिहिलंय इथे, सेफ्टी अलर्ट, हिनकू रिव्हर. इथे अवलांच यायचे चान्सेस आहेत. दुसऱ्या दिवशी हिमालय टी हाऊस सोडून आणखी 2 तास चालत मी देवरालीला पोहोचले. इथे थोडा आराम केला, माझ्याकडे असलेले स्नॅक्स खाल्ले आणि पुढच्या कठीण टप्प्यासाठी स्वतःला तयार केलं. वाईकला आलेली. तर हे जे आहे ना देवराली, आता ह्याची हाईट बघा 3200 मीटरच्या आसपास आहे. आणि हे बघा, पाऊस सुरू झाला इथे. आता इथून पुढे तरी जायचंय मला. रेस्ट केली मी इथे, अर्धा तास तरी रेस्ट केली. तास लागणार आहे ते दाखवलंय, पण ह्या तासाप्रमाणे नाही पोचत. आता मी देवरालीमध्ये आहे ना, मी एमबीसीला तुम्हाला किती वाजता पोहोचते ते सांगते, कारण मी भरपूर ब्रेक घेते, थोडा वेळ थांबते. सो मी थोडं थांबत जाते. तो वेळ लागतो. 3 तास, 2 तासाच्या ऐवजी 3 तास लागतात. इथून ना पाऊस सुरू झालाय. हलकाचा पाऊस जो असतो ना, थोडा हलका हलका लागतो आणि धुकं आहे आणि सोबत थंडी पण आहे. तुम्ही आतमध्ये थर्मल घातलंय, त्याच्या आतमध्ये टी शर्ट आहे आणि आता ह्याच्यावरती रेनकोट घातली. आता पुढच्या विलेजला जाईपर्यंत हे असंच ठेवायचंय मला. सिलेंडर घेऊन चाललाय बघा. हा पोर्टर बोलतात ह्याला, पण ह्याच्या पाठीवरती सिलेंडर. आणि हा केवढा पटापट घेऊन चाललाय बघा. आणि व्ह्यू बघा इकडचे. तिथे खाली लिहिले 2 तास होता, पण आता ह्यांना मी विचारलं नाही बरोबर आहे, तर ते म्हणतात की 2-3 तास अजून लागतील. पोचून जाशील एमबीसीला, पण अजून 2-3 तास लागतील करून बोलतात आहे. काय म्हणजे तो कोणावरती विश्वास ठेवायचा समजत नाही. आता मी एवढा रस्ता चालून आलीये, जवळजवळ 1 तास तरी मी चालत आली इथपर्यंत. माझ्या मते संपूर्ण ट्रेक मधला सर्वात कठीण टप्पा म्हणजे देवराली टू माचापुचरे बेस कॅम्प. पण हा रस्ता मला पार करायला तब्बल 5 तास लागले. सततची चढाई, कमी होत जाणारा ऑक्सिजन आणि शरीराचा थकवा, प्रत्येक पावलावर वाटतं की स्वतःची परीक्षा सुरू आहे. संध्याकाळी 7:30च्या सुमारास मी एमबीसीला पोहोचले. गरमागरम जेवण केलं आणि दुसऱ्या दिवसाची उत्सुकता मनाला घेऊन लवकर झोपले, कारण पुढचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता.
मित्रांनो, मी चेक इन केलं आहे माझ्या हॉटेलमध्ये जिथे मी स्टे घेतला आहे. तर इकडे त्याने, मी जेव्हा आली तेव्हा मी म्हटलं मी सोलो आहे, तर त्याने मला 2300 नेपाली सांगितले. आणि मी म्हटलं मी कोणाबरोबर तरी शेअर करेन रूम, तेव्हा त्याने 2000चं पॅकेज दिलं आहे मला पूर्ण. तर आता मी एम्बेसीला प्रॉपर पोचली आहे आणि चाय वाय घेतली आहे. आता जेवायला मी चालली आहे. म्हणजे अराउंड मला 5:30-6 वाजून गेलेले मला एम्बेसीला पोचायला. त्यानंतर मी बाहेरच बसलेली बराच वेळ आणि मग आता आतमध्ये आली रूमच्या. खूप डेंजर आहे म्हणजे हे अन्नपूर्णा बेस कॅम्पचा ट्रेक इझी नाहीये.